नमस्कार. मी ॲडव्होकेट सीताराम महाबळेश्वर रेडकर. मी या गोवा कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेत मराठी नाट्यस्पर्धेत यंदाच या वर्षाचं हे आता माझं तिसरं नाटक आहे. बेड नावाचं एक स्वतंत्र नाट्यसंहिता आहे आणि वजरीची संस्था ती सादर करत आहे. ह्या नाटकाबद्दल सांगायचं झाल्यास ही एक बघितलं तर एक सर्वसाधारण साधारण सरळ एक प्रेम कहाणी आहे. पण त्यालाही त्याचबरोबर ती एक मानसशास्त्रीय तशीच फिलॉसॉफिकलही त्याला एक टच आहे. सो जो प्रेक्षक प्रेम कहाणी असल्या कारणाने एक त्रिकोण आहे प्रेम कहाणीचा. एक प्रेक्षकांना ती नक्कीच भावेल अशी मी आशा करतो. मला कधीच नाही. मला कंटाळा येत नाही या काळोखाचा, या आकाशाचा, या पावसाळी शांततेचा. माणसाला कसं उन्हाळ असलं पाहिजे पृथ्वीसारखं. मी नाही एका दिवसात अख्खं खारेबाट पालथं घालीत विनाकारण. तसा तो बघ दूर तिथे खोले आमच्यासारखा एकटा उदास ठाण मारून बसलाय उंचवड्यावर. आपल्या एकटेपणाचा प्रकाश पाकतोय सगळीकडे मान ओळवून. खोले राहिलच काय ह्या गावात? आहेच काय ह्या गावात? गावाने दिले, लोकांनी घेतले. एक दिवस त्याचे संपले, मग काय? एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, जातच गेले. 1 बिन 3.5 एक गोल त्रिकोण. तुझं एकमत पुस्तक कोण? गेलं तर गेले, जाऊ दे. मी आहे, मी राहणार आहे, कोणी का नसेना. आणि माझी ही कोदडी आजची बाईची कोदडी, ओवळ धोवळ, थोडी वेडी थोडी वेगळी. नाटकाचा जो गाभा आहे आणि हे नाटक जे आहे ते अर्ली 90s गोवा होता त्या सेटिंगमध्ये लिहिलेलं आहे आणि तसंच ते दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पात्र म्हणजे तो वातावरण मोबाईल हा नव्हता आणि गोवा हा आताच्यापेक्षा मागचे अर्ली 90sमध्ये खूपच वेगळा होता आणि खूपच सुंदर होता. एक जगणं हे लोकांचं एक साधं सरळ होतं, एक स्लो असं जीवन होतं. हे आता 2025मध्ये जे गोवा दिसतोय आणि 25 वर्षापूर्वी जे होतं त्यात 30 वर्षापूर्वी 25-30 वर्ष तो जमीन आसमानाचा फरक आहे. तो 1990चा काळ या नाटकामध्ये मी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 श्वासाच्या मध्यांतरात मिटल्या पापण्याच्या अंधारात मी पाहते दूर तिथे पलीकडे लाटांच्या पल्ल्यावर दिसतोय किनारा आभाळाला भिडलेला. चमचमता लखलखता ताऱ्यांच्या प्रकाशात न्हावून निघणारा. मी माझे अनवाळी पाय ठेवते त्या पांढऱ्या शुभ्र मखमली वाळू. सळसळटा उन्मेष तरारून जातो अंगांगा. ज्यावेळी मी राहते ना माझी होते त्या प्रकाश रंगी बहुरूप्याची. ते हसरे ताऱ्यांचे बेट खुणावते मला. उजेडाची फुलमाळा हाती धरून साथ घालते. पण जाऊ मी कशी? मध्ये हा दर्यात आले वाकू. मी नाही बाई जाणार. मी होईल थोडी कावरी बावरी, थोडी लाजली. येईलच बघ कशी त्याची फिरकी. किती उशीर तो यायला. तोंड फिरवून रुसून बसेल.
बुद्धी करू दे विनावणी मन करणे, त्याच्या गोड थापांना नाहीच मिळणार मी. अशी जिरवीन मी जास्त बघाच, मोडेन खोड त्याच्या 7 जन्माची. हळूच तो घालेल माझ्या गळ्यात निळ्या बाजूची माळ, जी आणली असेल त्याने फक्त माझ्यासाठी 7 समुद्रा. तुम्हीच सांगा, अशाने रुसवा उरतो का फार? 90sची माणसं आणि आताची माणसं ह्यातला माणूस हा हळूहळू एक दुभंगलेला किंवा फ्रॅगमेंटेड होत चालला आहे. त्याचं प्रतिनिधी कसं कॅरेक्टर हे एक सदू आहे. एकेकाळी साधारण 500 घरांचं बेट होतं, आता जेमतेम 50 घरं उरलेत वस्तीला. परिस्थिती अशीच राहिली तर हे पेट सोडावं लागेल. हो, सोडावंच लागेल आपल्याला. आणि काय, पण असू दे रे, आता ते काय जे व्हायचंय ते होऊनच जाणार. म्हातारी माणसं म्हणजे जुनी कदेल, आणि ही जुनी कदेल कुरकुर करणारच बा. आणि कुरकुरणारी कदेल कुणाला हवी? जेव्हा जावंच लागेल तेव्हा पाहू काय करायचं ते. येतो गो बाय. बरं, बोलता बोलता विसरूनच गेलो बघ. हे झाड पिके मानकुरात आंबे आणले होते नलूसाठी. नलूला दे, याला फार हौस ना मानकुरात आंब्याची. यंदा फिरकलीच नाही ती आमच्याकडे. लहानपणी हा घोटाळा असायचा त्यांचा. जॉन आणि सावजीची तर पळता भुई थोडी व्हायची. त्यांच्यावर आंबे राखण्याची कामगिरी दिली होती. जणू चोर शिपायांचा खेळ चालायचा. वापरत तरी होती का कधीतरी तुमची ती रायफल? कसली रायफल? त्यांना उगाच घाबरवण्यासाठी ठेवली होती कधी. कोण रे तो भाटन? मारिया मशे रायफल अडगो. दगड मारल्यावर चिमण्या जशा फुर्र होतात बघ, तशी मुलं पसारवायची. येतो का बाय? बरं. कला अकादमी आयोजित 58व्या अ गट मराठी नाट्य स्पर्धेत नटरंग कला सांस्कृतिक मंडळ सांगववाडा वझरी पेडणे सविनय सादर करीत आहोत ॲडव्होकेट सीताराम महाबळेश्वर रेडकर लिखित आणि अमर नामदेव कोनाडकर दिग्दर्शित 2 अंकी मराठी नाटक बेट. नमस्कार, माझे नाव अमर कोनाडकर. आम्ही पेडणेचे रहिवासी. आज 98व्या अ गट स्पर्धेक आमचे नाटक आम्ही घेवन येयल्या. नाटकाचें नांव जावन आसा बेट. ह्या नाटकाचे लेखक आसा ॲडव्होकेट सीताराम रेडकर, आनी ताका हांवें दिग्दर्शन दिलां. आनी हेतून सगळी कॉलेज ऑफ ड्रामाची चडशीं भुरगीं, आनी हेका खूब जाणांचो आमकां आदार आनी हेल्प मेळ्ळो. लेखकान जेन्ना ही स्क्रिप्ट म्हाजे कडेन हाडली आनी हांवें वाचली, म्हाका तेंच्या लेखणीसून अशें दिसलें की ह्या स्क्रिप्टीन खूब कितें अशें आसा की सायकोलॉजिकल लेवल भरपूर कितें दाखोवंक शकता. आनी ते लोकां फुडलें एक लव एंगल, ट्रायंगल, अशे खुबशे गोश्टी की आयसोलेटेड एरियेज, तितूंतल्यान अशें दिसलें की हो एक मॅसेज लोकां पर्यंत एक बऱ्या तरेन पावोवंक शकता. आनी तेचेर आमी स्क्रिप्ट आमी 8 म्हयने पयलीं आमी घेतले हातीन, आनी तेचेर वर्कआवट सुरू केलें. आमी 3 म्हयन्या वयर आमी वर्कआवट चालू आहा. आनी हे वर्कआवट चालू आसतना हेचेर तालीम रिहर्सल चालू आसतना आमकां खूब जाणांनी साथ दिलो, मेहनत घेतली. प्रत्येक तांत्रीक गोश्ट म्हटल्यार आतां ते मागीर सेट डिजायन, लायट डिजायन, कितें कॉस्ट्यूम डिजायन म्हणून कितें, हे सगळ्या बाबतींत आमकां सगळ्यांनी भरपूर जाय तशी मदत केली. हांव तांकां सगळ्यांक थँकफूल आसा. तशेंच आमचे ह्या एकाडेमीचे की आमकां हांगा अशी संदी दिली, तेचे आमी बरे चीज तुमच्या सगळ्या फुडल्यान आमच्या प्रेक्षकां समोर दवरतले हें म्हाका दिसता. राईट हँड. कधीपासून काम करतो साळू अंकलकडे? साधारण 1 वर्ष होत आलं. मी ना बेकरीतली सगळी कामं करतो. तुला माहिती आहे, भट्टी पेटवण्यापासून ती साफ करण्यापर्यंत. तुला सांगू, भट्टीत ना कुठलं घाम गाळण्याचं आणि कष्टाचं काम कोणतं असेल ना, तर ते पीठ मळण्याचं फार कंटाळलं. आपण बेकरीत अन्नाचं काम कुठलं असेल ना, तर ते भाजून झालेलं पाव बाहेर काढणं. कामाचं चीज झालेलं समाधान मिळते.
पात्राव मला ते काम कधीच देत नाही, स्वतःच करतो. हो बरोबर आहे. भट्टीत पाव घातल्याने काढायलाच विसरला तर करपून नाही का जाणार? तर असं कसं विसरेन? विश्वास नाही का माझ्यावर? माझा का साळू अंकलचा? दोघांचा. अंकलचा आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. म्हणजे तुझं आहे तर. मी तसं कुठं म्हटलंय? पण अर्थ तर तोच निघतोय. हे बघ, तू फार छान बोलतोस, पण मी स्पष्ट आणि सडेतोड बोलणारी मुलगी आहे हा. तसंही माझ्या बरोबर बोलायला माझ्या वयाचा आता कुणीच राहिलं नाही गावात. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एखाद्या दिवशी इतक्या सुंदर मुलीशी मी एवढ्या वेळ बोलेन. खरंच? हो, मला स्त्रियांच्या सहवासाची अजिबात सवय नाही. मुलींची कसं बोलावं ते सुद्धा मला माहित नाही. मी मूर्खासारखं काही वेडवाकडं बोललो नाही ना. तसं असेल तर मला स्पष्ट सांग, मला वाईट नाही वाटणार. मी आनंद महादेव नाईक. मी मुद्दाम पेडण्याहून आमच्या टीमसह बेट हे सीताराम महाबळेश्वर रेडकर लिखित आणि अमर कोनाडकर दिग्दर्शित नाटक मुद्दाम बघायला इथं आलो आहे. वास्तविक या रंगभूमीवर अ गटाची कितीतरी नाटकं मी यापूर्वी पाहिलेले आहेत, ज्या उमेदीने आम्ही यायचो, आणि कितीतरी नाटकं पाहिलेले आहेत. त्यामुळे सगळ्या नाटकांबद्दल किंवा सगळ्या कलाकारांबद्दल आणि सगळ्या संस्थेबद्दल मला थोडीफार माहिती आहे. आज पेडण्याच्या कलाकारांना उत्तेजन मिळावं आणि पेडण्याच्या कलाकारात जी उपजत कला आहे ती वृद्धिंगत व्हावी या एकमेव उद्देशाने त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून आम्ही टीमसह इथं आलेलो आहोत. त्यांना मी शुभेच्छा देताना सतत म्हणत राहीन की उत्तरोत्तर त्यांनी नाउमेद न होता या नाटकासाठी किंवा या संस्थेच्या वतीनं नवीन नवीन नाटकांना हात घालावा आणि ती जशी आपण कला इथं वृद्धिंगत कराल त्याप्रमाणे आमच्या पेडण्याचं नावही तो पुढे येईल असं मला वाटतं. आणि यापूर्वी पेडण्याचे कितीतरी संस्था या ठिकाणी कला आपली सादर करून गेलेली आहेत, त्यांची नाटकंही पाहिलेली आहेत. आणि हा जो ह्यांचा जो प्रयत्न आहे, बेट नावाचे जे नाटक, नवीनच नाटक त्यांनी यंदा अ गटासाठी 58व्या अ गट नाट्यस्पर्धेसाठी इथं केलं जाणार आहे. त्यांना मी शुभेच्छा देताना उत्तरोत्तर त्यांची प्रगती कशी होईल आणि आमच्या पेडण्याचं नाव नाट्यक्षेत्रात कसं उजळून निघेल याकडेही माझं जातीनं लक्ष आहे. नमस्कार, म्हजें नांव पूजश्री प्रकाश पालयेकर. हांव पयल्याच फावटी अ गटाक पार्टिसिपेट जाला. सो हाजो प्रोसेस खूब बरो आसलो. बऱ्या लोकां बरोबर काम करपाक म्हाका मेळ्ळें. आमी खूब मेहनत घेतल्या ह्या प्रोडक्शना फाटल्यान, दीस रात केल्या. सो खूब बरें आसतलें परफॉर्मन्स. हांव एक कॉलेजीन टिचर, बट ताचे बरोबर हांव खूब म्हणजे वेळ इतलो मेळनासलो, पूण तरी आतां हॉलिडेज आसले ताच्या कारणान खूब वेळ मेळ्ळो आनी आमचें हें प्रोडक्शन रेडी जालें तशें. नलू बस, नलू उठ उठ लवकर नलू, चल. सकू आली, सकू आली. चल, हे घे पैसे आणि बांगड्याचा वाटा घ्यायचा. चांगला आमट तिकड उमण कर, तिळफळा घालून. आणि कालचा भात आहे ना तोच गरम कर. चल उठ लवकर. नाहीतर काय काम आहे आम्हाला अशी तुमण खाण्याशिवाय? आणि काय काय करायला पाहिजे का मी हवातर वयात? बोल ना. येऊन दे, दे लवकर. नुसते खाऊन खाऊन मातलो आम्ही. तू जास्त दिले ना तर फुटून जाऊ. काय करते? हे असं काय वागणं नलू तुझं? नलू आता मी काय केलं? बोल ना. तू ना काहीच करू नको. काही करशील तर माझी शपथ आहे.
वाढलेली पोर जीवाला घोर म्हणतात ना, ते काही खोटं नाही. हो हो कळतंय मला. जड झाले ना मी, बसून बसून फुकटचे खाते असंच ना. मी कधी म्हणाले असं तुला नलू? शब्दानं नाही, पण तू जशी वागतेस ना हेच म्हणायचं आहे तुला. नलू, का स्वतःला आणि मला असं छळतीयेस? हा, का म्हणून सहन करायचं मी तुझा जाच? ती गेली कोळीवर माझ्या ओंजळीत टाकून. आता परत आई पण निघोळीची माझ्यात ताकद नाही उरली बघ. येऊ नकोस. मी आयुष्यभर काही तुझ्या पत्राला बांधून घेणार नाही. आणि मी कुठे तुला पुरणार आहे आयुष्यभर? माझी अर्धी लाकडं आधीच गेली मसलात. एकदा काय तुझं लग्न केलं म्हणजे मी मोकळी. हेच ऐकायचं होतं. त्याची काळजी तू करू नको. मी बघून घेईन माझं काय करायचं. तुझी जीभ ना फार सुरू सुरू चालायला लागली आहे बंगारू. हा, मी तुला सांगून ठेवते. मी सांगीन त्याच मुलाशी लग्न करावं लागेल. मुक्काटाने, एक चकार शब्दाने बोलता. मी आहे तोवर मला एक करावंच लागणार आहे. कशी करते ते बघूनच घेते मी. पोरीच्या जातीला असं उद्धटपणा शोभत नाही. दिवसभर हुंदडत असते तिकडे गावभर मुलासारखी. नाहीतर तिकडे वेळ नाही, काय नाही. हा, घराची म्हणून तुला अजिबात काळजी नाही. हा, एकटी बिचारी म्हातारी काय काय करते, तिला काय हवंय काय नकोय हे बघायला नको का नाही त्यांनी? हा, नलू, मी तुझ्याशी बोलतीये. न बोलता असं मला वेड्यात काढू नकोस. तुला काय वाटतं? हा, मांजर डोळे बंद करून दूध पिते म्हणून तिला वाटतं की तिला कोणी बघत नाही, पण सगळे बघत असतात. कळतात पण तुझी थड्या. माहीत आहे ना, मग छानच आहे की. मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. नमस्कार, मी रंगनाथ सूर्यकांत कलशावकर, एक्स ZP मेंबर, आरांबोल कस्टोडियनची. आजचं बेट हे नाटक आमचे वझरी गाव या संस्थेनं आज सादर करतात. आम्ही आज मुद्दामून पेडण्या हे नाटक पळोवपाक गेल्यात त्यांचे मनोबल उंचावपाक. आम्ही हेचे पयलीं नाटकाच्या बाबतीन जेन्ना जेन्ना आमकां संदी मेळ्ळ्या तेन्ना एक रणांगण नाटक आसलें आमच्याच भगवती कला मंडळान सादर केल्लें नाटक आमचे ब गटाक पयलें प्रायज तांकां मेळ्ळेलें आसा. तें पुरस्कृत आमी केल्ले. आनी आयज ह्याय नाटकाचे थोडेशे विशेष सहाय्य करून आमी हें नाटक फुडें व्हरपाक आमचो प्रयत्न आसा. खरें म्हटल्यार हें करपा मागचें कारण म्हणजे आमचे जे कलाकार आसात किंवा आमचे जे यंग टॅलंटेड भुरगे आसात हेंकां खंय तरी व्यासपीठ मेळपाची हीच आमची एक मनोमन इच्छा आसता. आनी त्या साठी तांकां आमचो एक आर्थीक बाब आसान तेंचे जे कितें आर्थीक बाब आसता तांकां त्या बाबतींत सपोर्ट करून तेंच्यांनी ह्या व्यासपीठांचो जे कला अकादमी म्हणा किंवा आमचे रवींद्र भवन फोंडा म्हणा हे बरे बरे व्यासपीठाक तेंच्यांनी वचपाचो आनी त्यांची जी खटपट आसा तेंचे जी धडपड आसा तेंचे जे इच्छा आसा ती परिपूर्ण जावची आनी तेंचे जी कला आसा ती आख्ख्या गोंया मेरेन पावपाची. तो परत कधीच येणार नाही. त्याचं तुझ्यावरचं प्रेम संपलंय. नाही तर त्याला दुसरी कोणीतरी मिळाली असेल. तसं नसतं तर तो येवाना आला असता नक्कीच. हे बघ नलू, वास्तवाचा स्वीकार कर. आज नाही तर उद्या करावंच लागणार आहे. त्याशिवाय उपाय नाही. आजी, मी जगू शकत नाही त्याच्याशिवाय. मला तुझं मन कळतंय का नलू? मनातलं गुपित मनातच ठेवायचं. ओठावर आणू नये कधी बाई माणसाने. माझा विश्वास आहे तो नक्कीच येणार. हा तुझा अट्टहास जगा वेगळाच. भविष्याच्या पोटात काय दडलंय कोण जाणे. गाव ओसाड होतोय. अर्धे पेट पाण्याखाली गेले. लोक उठून पलतडची वाट धरत आहेत. नमस्कार, म्हजें नांव सौ अंतरा नायक. हांव तुयांतल्यान. आमच्या नाटकाचें नांव आसा बेट.
हातूंत हांव नुस्तेंकारणीची भुमिका करता बारीकशी आनी हांव जाली 15 वर्सां जालीं नाटकान आसा बारीक बारीक रोल करता आनी ही संदी दिल्या बद्दल हांव सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा. तर ते खरोखरच अस्तित्वात आहे. त्याच्या खोलीतून जेव्हा पहाटेची पहिली सूर्यकिरणे वास्तवाचा अनिश्चित प्रकाश त्याच्या खोलीत पसरवतो तेव्हा तो स्वप्नाळू माणूस बिछाण्यावर गाढ झोपी गेलेला असतो. त्या साखर झोपेत तो तिला पाहतो जिच्यावर त्याने पहिल्या नजरेतलं प्रेम केलं होतं. तिला तो समुद्रकिनारी पाहतो. फसव्या कल्पनामध्ये अजूनपर्यंत पाहिलं होतं त्याच आभासाचं स्वप्न त्याला परत का पडावं. ते स्वप्न होतं, वास्तव होता का भ्रम होता तो. तिथे समुद्र किनारी ती आपल्या प्रेमीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. स्वतःचं प्रेम उजरेपणाने लपवून ठेवत आहे. किती यातना तिने सोसल्या. तिचं प्रेम तरी किती निष्पाप, तो तरी किती निष्ठुर. काहीच कदर नाही त्याला तिच्या प्रेमाची. संध्याकाळच्या वेळी समुद्र किनारी खूप वर्षे वाट बघून थकून खचून गेलेल्या जीवाचा हिया करून तिने काळजाच्या तळापासून टाहो फोडला. मी मुक्त आहे, मी बंधमुक्त आहे. त्याच वेळी क्षितिजापर्यंत पसरलेल्या तर स्वप्नाळू माणसाच्या बाहुत तिने आपला तरतरता देह झोकून दिला. ती दोघं आनंदाने एकमेकाला बिलगली जशी तिला प्रेमासाठी तहानलेली. आणि क्षणात तिला विसर पडला त्या अंतहीन विरहाचा, त्याचा आणि त्या दुःखाचाही. तो आनंद क्षणभंगूर ठरला, तवाचा थेंब ठरला. सूर्याच्या किंचित तप्त दर्शनाने नामशेष होणार. त्याचवेळी दर्यावर एक लग्न जहाज अवतरलं. जहाज नगराला लागण्याचा भोंगा वाजला. अंधारातून एक माणूस गवला. समोर असा चालत आला. ती घाबरली, ती दचकली. पटू नकोस, तो आलाय, तो परत आलाय तुझ्या प्रेमाची खरतर परीक्षा घेण्यासाठी. तो आलाय नलू, तो आलाय. सज्ज हो नलिनी, सज्ज हो. तुझ्या अधुऱ्या प्रेमाच्या उर्वरित कहाणीसाठी.